पालघरच्या डहाणूत लव्ह जिहाद प्रकरणी आज सत्ताधारी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांची डहाणू बंदची हाक पाहायला मिळते। बंदला डहाणू शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। डहाणू शहरात बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळते तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पाहूयात। मुस्लिम युवकाकडून दोन सख्या बहिणींवर अत्याचाराची घटना घडली। पालघरच्या डहाणू तालुक्यामध्ये ही घटना घडली आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण डहाणू हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। माझ्या बाजूचा जो परिसर बघतात ही बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ आज पूर्णपणे बंद केलेली आहे। आज बंद पुकारला आहे। आपल्यासोबत काही संघटना आहेत, भाजपाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आज डहाणू बंद ठेवलेलं आहे, नेमकं काय कारण आहे आणि कसं असणार आहे हा बंद? सर्वात प्रथम हे सांगू इच्छितो का डहाणू बंद लव्ह जिहादच्या विषयावर आहे। कारण जे विषय चालू आहेत आता आमच्याकडे 5 विषय आले, त्याच्यामध्ये लंडनमध्ये बोर्डी आणि घोलवड हे 2 मुली जैन समाजाची ते लंडनला गेलं, त्यांना शिफ्ट केलं इमिजिएटली स्टुडंट व्हिसावर। स्टुडंट व्हिसा असा लवकर भेटत नाही, तर ते एक कनेक्शन आम्हाला शोधायचं आहे। आणि दुसरं आपलं डहाणूमध्ये पोक्सोची केस SC समाजाची 2 मुली आहेत, त्यांच्यावर एक केस झाली आणि मुलगा इकडे समोर राहतो। आणि खास करून हे सांगू इच्छितो का ते काल कोर्टमध्ये त्याला प्रोड्यूस केला जजकडे आणि जजने त्याला बेल देऊन टाकली पोक्सो केसमध्ये। हे फार मोठा गंभीर विषय आहे आणि टेक्निकल लढाई आम्ही आमच्या वकील आणि आमच्या पक्षाकडून सर्व चालू आहे का हे कसं कॅन्सल होऊन बेल त्याला परत जेलमध्ये कसं टाकणार त्याच्यावर आपलं चालू आहे। आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आपले चित्राताई वाघ काल ह्यांनी सर्वांनी मदत करून हे प्रकरणावर SIT बसवली आहे। SIT हे SIT एवढा लवकर बसत नाही, पण SIT बसवण्यात आलेली आहे। आणि महत्वाचं हे सांगू इच्छितो का आम्ही हिंदू म्हणून एक झालो आहे, इथं कोणताही पक्ष नाही, हिंदू म्हणून हे झालो आहे आणि ही लढाई वर्षानुवर्ष चालणार आहे। जिथपर्यंत ते थांबत नाही आम्ही थांबणार नाही। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।